नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. पावसाळा त्याच्यासोबत किती काय काय घेऊन येतो ना. उन्हाच्या तीव्र तडाख्यानं होरपळून निघालेल्या मातीला, ते अगदी सततच्या जाणवणाऱ्या झळांनी मलूल होत जाणाऱ्या आपल्या मनालाही एक शांत आणि आल्हाद अनुभूती देतो पाऊस. कधी जमिनीतून अंकुर बनून तर कधी आटलेल्या नदीनाल्यात प्रवाह रूपाने नवसंजीवनी घेऊन येतो. वैशाख ज्येष्ठाच्या प्रखर तपस्येनंतर समाधानाची, वात्सल्याची सर होऊन येतो पाऊस. आणि फक्त निसर्गालाच नाही तर या चराचरात सामावलेल्या चैतन्याला, सृजनाला, प्रत्येक अशा जीवाला त्या परब्रह्माच्या निरपेक्ष प्रेमाची प्रचिती देतो पाऊस. पावसाची धरणीशी पहिली भेट झाली की रोवली जाते एक मुहूर्तमेढ, अहमपणाची वेस ओलांडण्याची, आत्मारामाला परमात्माशी जोडण्याची. काही काळ का होईना पण या भौतिकाचे, मायेचे पाश सोडून, संसाराच्या रामरगाड्याला मागे सोडून मीपणाची ओळख विसरून ब्रह्मानंदी लीन होण्याची. कारण हा मुहूर्त असतो, ही सुरुवात होते भगवंताच्या आपल्यावरच्या प्रेमाची पावलागणिक जाणीव करून देणाऱ्या पंढरीच्या वारीची. त्या सावळ्या तेजाचं दर्शन झालं की होणारा आनंद काय वर्णावा. ज्ञानोबा म्हणतात तसं, संकोचला संसार पारुषला व्यवहार, संकोचला संसार पारुषला व्यवहार, ब्रह्मानंद अपार जाहला वो माय, ब्रह्मानंद अपार जाहला वो माय. हा सुख सोहळा ज्याच्या नशिबी असावा त्याचं पुष्कळ पिढ्यांचं पुण्य गाठीशी असावं. पण या सुख सोहळ्यात पायी चालण्याचं सौभाग्य आपल्यातल्या प्रत्येकाला मिळेल असं नाही. पण त्याच्या नामाचा जागर, मायेची प्रचिती तर आपण घेऊच शकतो ना. आणि म्हणूनच उद्यापासून माऊलींच्या पालखीसोबत आपलाही यंदाच्या शब्दवारीचा प्रवास आपण सुरू करतोय. शब्दरूपानं त्या सावळ्या श्रीरंगाची महती गाऊया. या धकाधकीच्या जीवनात शब्दरूपी साधन आपल्यासाठी त्या परमेश्वरानं दिले. तुकोबा म्हणून गेले तसं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू. आपल्या अल्पमतीला सद्गुरू दाखवतील त्या वाटेनं हा आनंदाचा प्रवास सुरू करूया आणि भेटूया शब्दवारीच्या पहिल्या भागात. तोवर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी.